बीड जिल्ह्यात लाचखोरी काही केल्या थांबत नाहीये। आज असाच एक लाचखोर पुन्हा जाळ्यात अडकलाय। सौर पंपासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी तक्रारदाराकडून 1000 रुपयांची लाच मागून स्वीकारणाऱ्या वरिष्ठ तंत्रज्ञाला बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याची कारवाई आज करण्यात आली आहे आणि या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। बीड एसीबीने दिलेल्या माहितीनुसार कृष्णा असुरुबा पाळवदे वय वर्ष 33चा हा तेलगाव उपकेंद्र येथे वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहे। तक्रारदार यांचे सौर पंप योजनेसाठी नाव मंजूर झाले होते। त्यासाठी स्थळ पाहणी करून ना हरकत प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात आरोपीने 1000 रुपयांची मागणी केली होती। तक्रारदाराने याबाबत बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली। तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर एसीबीच्या पथकाने चिंचाळा येथे सापळा रचला। यावेळी आरोपी कृष्णा पाळवदे हा तक्रारदाराकडून 1000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले। ही कारवाई बीड एसीबीचे उपाधीक्षक सोपान चिटंपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समाधान कवडे, अंमलदार पांडुरंग काचकुंडे, अनिल शेळके, अविनाश दळवी तसेच चालक गणेश म्हेत्रे यांच्या पथकाने केली आहे। या प्रकरणी वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। पुढील तपास सुद्धा आता सुरू आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाशा टीव्हीला सबस्क्राइब करा आणि लाईक करायला विसरू नका।